माझ्याकडे फोटोग्राफरचा डोळा नाही, पण उत्तम नजर आहे फोटो बघण्याची. तर त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजचा हा जो काही अनुभव होता, अत्यंत मेस्मरायझिंग, भारावून टाकणारा आणि प्रगल्भ करणारा अनुभव होता. फारच सुंदर. मी लेखक आहे, मी दिवसाला खूप लिहितो, पण मला असं कायम वाटतं की 1000-10,000 शब्द जे बोलू शकत नाहीत ते एक फोटो बोलतो. आणि आत्ता असं बोलणारे खूप फोटो या फोटोग्राफी प्रदर्शनामध्ये आहेत आणि याचं मला खरंच तुमच्या सगळ्यांचं कौतुक करायचं आहे. ह्याच्यामधले काही प्रोफेशनल फोटोग्राफर्स असतील, काही हौशी असतील, पण जे हौशी आहेत त्यांचा प्रोफेशनलकडे प्रवास सुरू झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. वाईल्ड लाईफ फोटोग्राफी माझ्या खूप जवळची आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त इतरही लँडस्केप्स, मूड फोटोग्राफी किंवा फोटोग्राफीचे अनेक वेगवेगळे प्रकार, कॅमेऱ्यातल्या तांत्रिक गोष्टी मला फार कळत नाहीत, माझ्या बायकोला कळतात. ती याच्यामध्ये आहे, या रानवटाची सदस्य आहे, या कुटुंबाची सदस्य आहे. पण मला हे एवढं कळतं की त्याच्यामधली डेप्थ आणि त्याच्यामधला जो अर्थ आहे त्या फोटोग्राफीचा तो माझ्यापर्यंत पोचतो. कारण मुळात तुमची पण क्रिएटिव्ह माइंड आहे, माझं पण क्रिएटिव्ह माइंड आहे, त्यामुळे तुम्हाला काय म्हणायचं आहे ते कदाचित माझ्यापर्यंत लगेच पोचतं. आणि खूप सुंदर सुंदर कॉन्सेप्ट्स, खूप छान कॉन्ट्रास्ट मला इथे बघायला मिळाले. आणि त्या सगळ्याचे काही काही फोटोग्राफीमध्ये इतके डीप अर्थ होते, काही काही फोटोग्राफ्स इतके क्रिएटिव्ह होते. म्हटलं खालून एक व्ह्यू चांगला मिळेल. सुपर्ब व्ह्यू आहे, सुपर्ब. कसं ते कमालच गाणं फोटो. ती सगळी लोकेशन्स मी बघितलेली असूनही मी त्याला असं प्रेझेंट करू शकलो नसतो की ज्या पद्धतीने हे प्रेझेंट झालं आहे. एक वेगळा अर्थ मला त्याच्यामधनं प्रत्येक वेळेला गवसत गेला. आणि मला या प्रदर्शनाची अजून एक भावलेली गोष्ट अशी आहे की एक उत्तम प्रोफेशनलिझम असूनही ह्याच्यामध्ये एक कौटुंबिक उबदारपण आहे की सगळ्यांमध्ये एक प्रकारची, आपण ज्याला म्हणतो की एकमेकांच्या आर्टबद्दल, एकमेकांच्या कलेबद्दल एक ओढ आहे. जसं आत्ता कुवळेकर सर पण म्हणाले की सरांनी जो हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे. मी मगाशी सरांना म्हटलं की अनेक फोटोग्राफर्स असतात, म्हणजे मी तर ज्या फील्डमध्ये आहेत त्या फील्डमध्ये दर 2 माणसांनंतर एक माणूस फोटोग्राफर आहे. इतके फोटोग्राफर्स मी बघतो, पण त्या सगळ्या फोटोग्राफर्सना प्लॅटफॉर्म्स मिळत नाहीत. आज मला खूप आनंद झाला ज्या वेळेला माझ्या बायकोचे 4 फोटो सिलेक्ट झाले. तिच्या आधी मी सगळीकडे शेअर करत होतो. याचं कारण असं आहे की तो प्लॅटफॉर्म मिळणं गरजेचं असतं आपल्याला. बरं, कारण असं होत नाही की आपण 10 फोटो काढले आणि आपण आपलंच जाऊन प्रदर्शन भरवलं आहे, असं होत नाही. त्याकरता एक खूप स्ट्रॉंग बॅकिंग लागतं, एक खूप मोठी सपोर्ट सिस्टीम लागते. आणि तुम्हाला रानवटाच्या निमित्ताने, स्वप्नील सरांच्या निमित्ताने ती सपोर्ट सिस्टीम मिळाली आहे, त्यामुळे मी तुमचं अभिनंदन करतो. आणि असंच काम करत राहा. आम्हाला असं म्हणतात की लिहितं राहावं, मग सुचत राहतं. आणि मला नेहमी असं म्हणतात की इतकं सुचतं कसं, इतकं लिहितं, दिवसच्या दिवस जलिस्वत राहिलं. तर मी नेहमी सांगतो, मेंदूला कामाचं वंगण देत राहिलं पाहिजे, मग मेंदू चालत राहतो आणि मग तुम्हाला सुचत जातं. तसं जसं लिहितं राहणं गरजेचं आहे, तसं फोटो काढत राहणं गरजेचं आहे. कुठेही त्याला ब्रेक पडू देऊ नका. आणि सरांसारखे गुरु असताना तुम्हाला तुमचा कधीही ब्रेक होणार नाही अशी मला निश्चितपणे खात्री आहे. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही सगळ्यांनी मला इथे बोलवलं आणि इतक्या सुंदर अनुभवाचं साक्षीदार केलं. थँक्यू सो मच. नमस्कार, मंगेश कुवळेकर. रानवाटामध्येच फॉर्मल शिक्षण घेतलेलं आहे फोटोग्राफीचं. ॲक्च्युली ॲक्सिडेंटली झालं होतं. माझ्या बायकोने पहिले ह्याला ॲडमिशन घेतली, पण समहाऊ काही कारणाने तिला करता आलं नाही, म्हणून अर्धी बॅच मी पुढे केली कंटिन्यू. आणि त्यानंतर मला ते फोटोग्राफीची जी आवड निर्माण झाली, म्हणजे मला वाटतं 2015पासून मी ह्याच्यामध्ये आहे. असं प्रदर्शन होतं एकदा, आणि त्यावेळेला ही लहान लहान मुलं सगळे, म्हणजे आमची मुलं, ते खेळत होते सगळे. आणि कॅमेरे म्हणजे आमचे जे कॅमेरे होते, तर मग कुतूहल म्हणून त्यांनी आपल्या हातात घेऊन त्यांचं चाललं होतं खेळणं. तर ते सरांनी ते ऑब्झर्व केलं की अरे ही मुलं कॅमेरा तर हँडल करत आहेत, मग आपण बघूया ना प्रयत्न करून काहीतरी त्यांना काही शिकवता येतं आहे का वगैरे. आणि त्या दृष्टीने त्यांनी त्यांची अक्षरशः लिंबू टिंबू म्हणून बॅच घेतली. मला वाटतं 5 जणं होते त्यावेळेला. तर त्यांची ती बॅच घेतली आणि त्यांना असंच फॉर्मल शिक्षण दिलं. एवढे फोटो बघणं आणि त्यातून सिलेक्ट करणं एक म्हणजे खायचं काम नाही आहे, म्हणजे कमेंडेबल आहे ते. पण ते करून त्यांनी एवढ्या फोटोग्राफर्सना पुढे आणलं, त्यांना प्लॅटफॉर्म दिला एक महत्त्वाचा. त्याच्या मागे जे त्यांचं टीमवर्क आहे ना, प्रचंड टीमवर्क आहे. त्याला खरोखर दाद देण्यासारखी आहे, प्रश्नच नाही. म्हणजे आणि त्यामुळे आमचे फोटो तिथे व्यवस्थित लागत आहेत.
आम्ही 4 लोकांसमोर उभे राहू शकतो आणि आमचे फोटो एक्सप्लेन करू शकतो, त्याच्या मागची कन्सेप्ट काय आहे, कंपोजिशन काय आहे वगैरे, हे सगळं आम्ही सांगू शकतो. नमस्कार, माझं नाव प्रवीण पवार. मी आलो आहे पुण्यामधून. सो रानवाटा म्हणजे स्वप्नील पवार सरांना मी ऑलमोस्ट आता 5 ते 6 वर्ष झालं जवळपास यूट्यूबवरचे त्यांचे सगळे व्हिडिओ मी माझे बघून झाले. आरंभाला मला त्यांच्या इंस्टाग्राम पेज थ्रू समजलं की आरंभ अशी एक फोटोग्राफीच्या रिलेटेड एक एक्झिबिशन ठाण्यामध्ये होतं आहे. सुद्धा खास त्या फोटोग्राफीच्या एक्झिबिशनसाठी मी पुण्यावरून आलो बघण्यासाठी आणि एक अशी इच्छा होती की स्वप्नील सरांना भेट झाली पाहिजे माझी आणि ती माझी पूर्ण झाली. किंवा राजगड ते तोरणाच, राजगड ते रायगडचा त्यांचा जो रेंज ट्रेकचा तो काही पूर्ण प्रवास आहे हे आम्ही कंटिन्युअसली लूपमध्ये बघत असतो घरात. म्हणजे माझी बायको असेल, माझे घरातले बाकीचे फॅमिली मेंबर्स असतील, सगळ्यांना रानवाटा पेज खूप आवडतं. एक्झिबिशनमध्ये नवीन कलाकारांना जे प्लॅटफॉर्म मिळालं इथं की ॲज अ एक्झिबिशनचा पार्ट म्हणून ते खूप छान आहे. काही कलाकारांचे मी फोटोज पाहिले, उत्तम फोटोग्राफी आणि इट वॉज अन अमेझिंग एक्सपिरियन्स बेसिकली. असं ठरवलेलं तुम्ही. ओके, सो आपण पुन्हा एकदा 5 वर्षांनी भेटलो. मी ठरवलेलं जुन्यानं नाही घ्यायचं. किती वेळा करणार तुम्ही? सो गेल्या 5 वर्षाच्या बॅचवरती मी टाकलं पण कोणाचा काहीच रिस्पॉन्स नाही. मी असं कारण शोधलं की त्यांना आरंभ माहितीच नाहीये काय आहे. ओके, मग म्हटलं आता जुन्यांना घ्यायला हरकत नाही आपल्याला. आणि मग 4-8 दिवसांनी जुन्या बॅचेसवरती टाकलं. असं नाही केलं, आरंभ ग्रुपवरच पहिले टाकलं. नवीन जागा आहे, इथे एक्झॅक्ट काय घडणार आहे हे सगळ्यांसाठीच नवं आहे. प्रेक्षकांनी फोटो बघण्याचा एक ट्रॅक आपल्याला पूर्ण फ्री ठेवायला लागेल. आरंभचा बेस्ट पार्ट असा आहे की ऑब्झर्वेशन, आपले फोटो लोक कसे बघतायत, काय प्रश्न विचारतायत किंवा कोणत्या फोटोचे इथे थांबतायत किंवा काय, ह्याचं जे आपण ऑब्झर्वेशन करतो हा एक मजा असते जे आपण करणार आहोत 2-3 दिवस. त्या दिवशी मीटिंग झाली, ती सोसायटीची मीटिंग असते ना तशी मीटिंग झाली. पण गेल्या 5 वर्षात खूप कमी रिस्पॉन्स होता फोटोग्राफी बॅचना. काही कारणांमधलं एक कारण मोबाईल आला आहे, डेव्हलप झाला आहे, छान फोटो येतात, काम सोपं होतं. कुठे ती मोठी बॅग घ्या, कुठे त्या लेन्स घ्या, ट्रायपॉड घ्या, बॅटरी घ्या. सो थोडं सोपं होत चाललं आहे. तर ह्यावेळी मी बॅचच बदलली. 64 बॅच झाल्या. आता नवी बॅच, आता तिला 65 नंबर द्यायचा की नाही माहीत नाही कारण तिचा सिलेबस वेगळा केलेला आहे. तो ही पहिली बॅच नवीन आहे 2025ची. इंस्टाग्राम फोटोग्राफी. फोटोग्राफी किती सोपी झाली आहे आता, तसा सोपा कोर्स असला पाहिजे या पॉईंटने मी तो डिझाईन करतोय. आणि बाली ट्रिप मी काहीतरी आयुष्यात ॲडव्हेंचर करावं याच्यात मी ह्या 5 वर्षात कॅम्पर व्हॅन केली, एक बस घेतली, तिच्यात तिचं घर केलं, ती एका कॅम्पसाईटवर ठेवली. तिथे बरंच काय काय घडलं तुम्हाला माहीत असेल. तर अशा सगळ्यातनं बऱ्याच उद्योगातनं नवा उद्योग मी करतोय. मी बाली ट्रिप अरेंज केलेली आहे. नवीन गॅलरी, नवा डिस्प्ले, नवे पॅनल आणि जुने नवे फोटोग्राफर्स. मजा आली. छान वाटतात मला रंग. मला पहिल्या दिवशी प्रिंट बघताना वाटलेलं की हे तेवढे इफेक्टिव्ह नाही आहेत का, पण नाही, आज मी म्हणेन की कडक डिस्प्ले झालेला आहे. एका वेळी गच्च भरलेली गॅलरी आणि लोकांना समजते ती मजा की एकावेळी वेगवेगळ्या फोटोग्राफरचा अँगल काय असू शकतो किंवा खूप लोकांचा एक फीडबॅक मिळतो की खूप काही बघायला मिळतंय. सो मी खुश आहे. वेळेत लागलं आहे, कॅप्शन लागल्यात वेळेत. सो आता नवीन जागा आहे, मॅनेजमेंटवर थोडं लक्ष द्यायचं आहे. आज रात्री व्हिडिओ बनवायचा आहे. सो आजच्या दिवशी व्हिडिओ दाखवलाच गेला नाही, तर उद्यापासून व्हिडिओ दाखवण्यासाठी आज रात्री जागून व्हिडिओ बनवायचा आहे. ग्रुप फोटो राहिलाय बाहेर, ग्रुप फोटो.